आता आपण घेऊ पॅकेजिंग ऑफ DNA हेलिक्स. Taken the distance between two consecutive base pairs as 0.34 nanometer, 0.34 into 10 raised to minus 9 meter. If the length of DNA double helix in a typical mammalian cell is calculated simply by multiplying the total number of base pair with distance between two consecutive base pair, that is 6.6 into 10 raised to 9 base pair into 0.34 into 10 raised to minus 9 meter per base pair, it comes out to approximately 2.2 meter. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जी टिपिकल मॅमेलियन सेल आहे तर यामध्ये बेस पेअरची संख्या किती, अगोदर हे लक्षात घ्या. किती आहे मग बेस पेअरची संख्या? 6.6 इंटू 10 to the power 9 एवढ्या बेस पेअर टिपिकल मॅमेलियन सेलमध्ये असतात. मग आता तुम्हाला माहीत आहे की दोन कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे दोन क्रमवार बेस पेअरमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काल पाहिलं होतं. किती होतं? 2 रंग्स म्हणा, 2 स्टेप म्हणा, 0.34 नॅनोमीटर. मग आता आपण जेवढ्या बेस पेअर्स एका DNA असतात टिपिकल मॅमेलियन सेलमध्ये त्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल? आपल्याला 2 पेअरमधल्या डिस्टन्सनं मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना? मग या दोघांचा गुणाकार केला तर जे ॲप्रॉक्सिमेट आन्सर येतं ते किती आहे? 2.2 मीटर. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्या प्रत्येक सेलमधला जो DNA आहे त्याची लेंथ किती आहे? 2.2 मीटर. मग प्रश्न असा आहे की DNAची लेंथ एवढी आहे तर मग एवढ्या छोट्या सेलमध्ये तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूट होतो? A length that is far greater than the dimension of a typical nucleus, approximately 10 raised to minus 6 meter. How is such a long polymer packed in a cell? आता मग मला सांगा, एवढ्या लेंथचा DNA आहे, इतकं जर त्याचं डायमेन्शन असेल तर मग आता न्यूक्लियसचा साईज जर पाहिला आपण तर न्यूक्लियस जास्तीत जास्त त्याची डायमीटर किती असते? 10 to the power minus 6 मीटर. मग एवढ्या कमी डिस्टन्समध्ये एवढा मोठा DNA बसतो कसा? तर ती पॅकेजिंग जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे लॉंग पॉलिमरची. If the length of E. coli DNA is 1.36 millimeter, can you calculate the number of base pairs in E. coli? आता इस्केरिया कोलाय आहे तर यामध्ये DNAची जी लेंथ आहे ती आहे 1.36 मिलीमीटर. आणि प्रश्न विचारला, कॅन यू टेल द नंबर ऑफ बेस पेअर इन द इस्केरिया कोलाय. मग आता इस्केरिया कोलायमध्ये बेस पेअरची संख्या किती? मग आता ही बेस पेअरची संख्या काढायची असेल तर आता इथं आपण काय केलं होता? बेस पेअर आणि लेंथचा गुणाकार केला होता तेव्हा काय आली होती? टोटल लेंथ आली होती. मग टोटल लेंथला आपल्याला कशानं भागावं लागेल? 0.34नं भागावं लागेल, बरोबर. दोन बेस पेअरमधलं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सनं जर आपण 1.36 mm भागितलं तर कशाचा आन्सर निघेल? त्या ठिकाणी बेस पेअरची संख्या निघेल की DNAमध्ये किती बेस पेअर प्रेझेंट असतात. ओके. आणि ॲप्रॉक्सिमेट जर आपल्याला आन्सर काढायचं असेल तर पहा 1.36 ओके मिलीमीटरचं मीटर करताना किती करणार? 10 raised to minus 3. बेस पेअरची संख्या किती आहे? दोन याच्यातलं डिस्टन्स किती असतं? 0.34 इंटू 10 to the power minus 9, बरोबर. आता याला एक स्थळ पळून येलं, याला एक स्थळ पळून येलं, 3 चौक 12 येतात ॲप्रॉक्सिमेटली, बरोबर आहे का? सो 3 1 जा 3, 3 4. सो 4ला 4 घेऊ आपण. -9 वर आल्यावर काय झाले? +9 इंटू किती आलं? 6. म्हणजे याचा अर्थ इस्केरिया कोलायमध्ये बेस पेअरची संख्या जर पाहिली आपण ॲप्रॉक्सिमेटली किती आहे? 4 इंटू 10 to the power 6. कधी कधी असं कॅल्क्युलेशन तुम्हाला येऊ शकतं. ओके. सो लक्षात फॉर्म्युला की जी लेंथ असेल टिपिकल DNAची त्याला जर आपण दोन कॉन्झिक्युटिव्ह बेस पेअरमधलं जे डिस्टन्स असतं 0.34 इंटू 10 to the power minus 9 मीटर यानं जर डिवाईड केलं तर अशा वेळेस बेस पेअरची संख्या निघू शकते. In prokaryotes such as E. coli, though they do not have a defined nucleus, the DNA is not scattered throughout the cell. आता इस्केरिया कोलासारखे जर आपण प्रोकॅरियोट्स पाहिले तर तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटचं वैशिष्ट्य काय असतं? वेल डिफाईन न्यूक्लियस आहे का त्या ठिकाणी? नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं.
म्हणजे DNA हा पूर्ण द DNA इज नॉट स्कॅटर्ड थ्रू आउट द सेल. म्हणजे जरी न्यूक्लियस त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल प्रोकॅरियोट्समध्ये, पण DNA याचा अर्थ पूर्ण सेलमध्ये थ्रू आउट पसरलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे का? नाही. DNA being negatively charged is held with some proteins that have positive charge in a region termed as nucleus. मग आता प्रोकॅरियोट्समध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर DNA जो आहे ना, तर त्याला बांधून ठेवण्याचं काम काही प्रोटीन्स करत असतात. आणि ज्या रिजनमध्ये प्रोटीन्स DNAला बांधून ठेवतात त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या त्या भागाला काय म्हणायचं? न्यूक्लियोइड. लक्षात आलं? म्हणजे न्यूक्लियोइड हे एक असं रिजन आहे की त्या रिजनमध्ये DNAला काही प्रोटीन बांधून ठेवतात. मग आता प्रश्न असा आहे की हे जे प्रोटीन्सबद्दल मी बोलायलो, तर त्या प्रोटीन्सवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो, हे एक लक्षात ठेवायचं. आणि जे DNA मॉलिक्युल्स असतात त्यांच्यावर कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. The DNA in nucleoid is organized in large loop held by proteins. आणि मग हे जे लॉंग DNA असतात ना, हे न्यूक्लियोइडमध्ये जे ऑर्गनाईज होतात तर यांचे अनेक लूप्स म्हणजे वेटोळे तयार होणे ना, पुन्हा पुन्हा ते गुंडाळल्या जाणे, आणि यांना पॅकेजिंग करण्याचं काम कोण करतात? हिस्टोन प्रोटीन्स करतात. In eukaryotes, this organization is much more complex. आता वरती आपण प्रोकॅरियोट्सबद्दल पाहिलं. तर तिथं विशिष्ट प्रकारचे जे प्रोटीन्स आहे ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता त्याने निगेटिव्हली चार्ज DNAला लार्ज लूप्समध्ये न्यूक्लियोइडच्या आतमध्ये काय केलं? ऑर्गनाईज केलं. एवढं आपण प्रोकॅरियोट्सबद्दल बोललो. आता यूकॅरियोट्समध्ये DNAची जी पॅकेजिंग आहे ती थोडंसं कॉम्प्लेक्स स्वरूपाची आहे. There is a set of positively charged basic proteins called histones. आता सॉरी मी मगाशी हिस्टोन म्हणलो ना, तिकडे प्रोटीन्स वेगळे आहे. तिकडे प्रोटीनचं नाव दिलेलं नाही आपल्याला, फक्त प्रोटीन सांगितलं आहे. मात्र यूकॅरियोटिक सेलमध्ये जर पाहिलं आपण तर जे पॉझिटिव्हली चार्ज बेसिक प्रोटीन्स आहे त्यांचं नाव काय आहे? हिस्टोन, जे DNAच्या पॅकेजिंगला काम येतात. A protein acquires large depending upon the abundance of amino acids residues with charged side chains. आता प्रोटीननं जे चार्ज ॲक्वायर केलं हे कशावर डिपेंड आहे बरं? की अमायनो ॲसिडचे जे रेसिड्यूज आहेत तर त्यांचं प्रमाण किती, त्यांचं अबंडन्स किती आहे त्यावर डिपेंड आहे. आणि ते त्यांच्या चार्ज्ड साईड चेनसोबत किती प्रेझेंट असतात, त्यांच्या प्रेझेंट असण्यावर प्रोटीन किती चार्ज ॲक्वायर करेल हे त्यावर डिपेंड असतं. Histones are rich in basic amino acids residues, lysine and arginine. आता हिस्टोनमध्ये आपण पाहिलं की अमायनो ॲसिड रेसिड्यूज प्रेझेंट असतात, बरोबर आहे का? मग प्रश्न असा आहे की कोणते दोन अमायनो ॲसिड रेसिड्यूजचं प्रमाण खूप जास्त असतं हिस्टोन्समध्ये? ते दोन कोणकोणते सांगा? एक आहे लायझिन आणि दुसरा आहे ॲर्गिनिन. Both the amino acids residues carry positive charges in their side chains. आणि दोन्ही जे अमायनो ॲसिड्स रेसिड्यूज आहेत, लायझिन असेल किंवा ॲर्गिनिन असेल, तर ते काय कॅरी करतात? पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात त्यांच्या साईड चेन्सच्या अलॉंग. Histones are organized to form a unit of 8 molecules called histone octamer. आता हिस्टोन्स जे आहेत ना, हे जेव्हा ऑर्गनाईज होतात तेव्हा ते 8 मॉलिक्यूलचा एक युनिट तयार करतात. त्या युनिटला काय म्हणायचं? हिस्टोन ऑक्टोमर. जसं की इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो कोर ऑफ हिस्टोन मॉलिक्यूल दाखवलेला आहे तुम्हाला, तर हे आहे हिस्टोन ऑक्टोमर. हिस्टोन ऑक्टोमर का शब्द वापरला बरं? कारण त्या ठिकाणी 8 मॉलिक्युल्स युनिट जे आहे ते ऑर्गनाईज झाले आणि त्यांनी हिस्टोन ऑक्टोमरचं फॉर्मेशन केलं. The negatively charged DNA is wrapped around the positively charged histone octamer to form a structure called nucleosome. आता फिगरमध्ये तुम्हाला H1 हिस्टोन दिसत आहे, बरोबर आहे का? आणि दुसरं काय सांगितलं तुम्हाला? हिस्टोन ऑक्टोमर. तर हिस्टोन ऑक्टोमरमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हिस्टोन ऑक्टोमरमध्ये 4 प्रकारचे कोर हिस्टोन्स आहेत पहा. जसं की H2A, त्यानंतर H2B, H3 आणि H4. आता या प्रत्येकाचे किती घ्यायचे? 2 घ्यायचे. तर किती तयार झाले त्या ठिकाणी? 8 हिस्टोन्स आहे. तर हे 4 टाईपचे 8 हिस्टोन्स एकत्र येऊन काय तयार करतात? हिस्टोन ऑक्टोमर तयार करतात.
आणि त्याच्या सराउंडिंगला काय रॅप झालेलं आहे, DNA, बरोबर. आणि त्याच्याच पॅकेजिंगला कोण काम करतो या ठिकाणी, H1 हिस्टोन काम करतो, आहे की नाही. अशा पद्धतीचं हे 8चं स्ट्रक्चर आहे. आता प्रश्न असा होता की जे निगेटिव्हली चार्ज DNA हा रॅप झालेला आहे का पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टोमरच्या. आणि जेव्हा निगेटिव्हली चार्ज DNAच्या सराउंडिंगमध्ये पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टोमर एक स्ट्रक्चर तयार करतो त्याला म्हणायचं न्यूक्लिओझोम. पहा इथं फिगरमध्ये तुम्हाला नाव काय दिलं, न्यूक्लिओझोम. कसा तयार झाला न्यूक्लिओझोम, की पॉझिटिव्हली चार्ज जे हिस्टोन ऑक्टोमर आहे. ओके, सो हिस्टोन ऑक्टोमर जे आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज. आणि DNAवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. तर हे एकत्र येऊन काय तयार करतात, न्यूक्लिओझोमचं फॉर्मेशन करतात. Typical nucleosome contains 200 base pair of DNA helix. मग प्रश्न असा आहे की जर आपण एखादा टिपिकल न्यूक्लिओझोम म्हणजे सिंगल न्यूक्लिओझोम जर घेतला तर त्यामध्ये DNA हेलिक्सचे किती बेस पेअर प्रेझेंट असतात, तर किती असतात, 200 बेस पेअर ऑफ DNA हेलिक्स हे एका टिपिकल न्यूक्लिओझोममध्ये प्रेझेंट असतात. Nucleosomes constitute the repeating unit of a structure in nucleus called chromatin. Thread-like stem colored bodies seen in nucleus. आता जे न्यूक्लिओझोम आहे ना तर याच्यामध्ये न्यूक्लिओझोम जे आहे ना तर कॉन्स्टिट्यूट द रिपीटिंग युनिट ऑफ स्ट्रक्चर इन न्यूक्लियस कॉल्ड क्रोमॅटिन. म्हणजे न्यूक्लियसमध्ये एक रिपीटिंग युनिट असतो त्याला आपण क्रोमॅटिन म्हणू. तर या क्रोमॅटिन कॉन्स्टिट्यूट करण्याचं काम कोण करायला, न्यूक्लिओझोम. आता क्रोमॅटिन तुम्हाला माहिती आहे की ते थ्रेड लाईक स्टेन कलर बॉडीज आहे जे कुठामध्ये दिसून येतात, न्यूक्लियसमध्ये दिसून येतात. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर न्यूक्लिओझोमनं काय कॉन्स्टिट्यूट केलं, न्यूक्लिओझोमनं तयार केलं न्यूक्लियसमधले रिपीटिंग युनिट्स ज्याला आपण क्रोमॅटिन म्हणतो. तर क्रोमॅटिन तयार करण्याचं काम न्यूक्लिओझोम करतो. The nucleosome and chromatin are seen as beads on string structures when viewed under electron microscope. मग आता जे न्यूक्लिओझोम्स आहेत क्रोमॅटिनमध्ये तर यांचं स्ट्रक्चर हे लक्षात ठेवायचं. तर स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे, बीड्स ऑन स्ट्रिंग. आता बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर जे आहे तर हे क्रोमॅटिनला रिलेटेड आहे आणि इथं सांगितलेलं आहे की हा हायली कॉम्पॅक्ट थ्रेड लाईक फॉर्म आहे DNAचा. आणि जी मण्यांची माळ असते का तशा पद्धतीची रचना ही क्रोमॅटिनमध्ये कोणाची असते, न्यूक्लिओझोमची असते. आणि दॅट्स वाय त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, बीड्स ऑन स्ट्रिंग. Theoretically, how many such beads nucleosomes do you imagine are present in an organism cell? आता इथं जो प्रश्न विचारलेला आहे की जे बीड्स म्हणजे कोण, न्यूक्लिओझोम, आहे की नाही. तर आता हे न्यूक्लिओझोम जे मॅमेलियन सेलमध्ये प्रेझेंट्स आहे तर त्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आता एक लक्षात घ्या की एक सूत्र तुम्हाला इथं वापरायचं आहे. ते सूत्र कसं आहे, सूत्र आहे की जर तुम्हाला नंबर ऑफ न्यूक्लिओझोम काढायचे असेल, ओके, सो यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की जे टोटल बेस पेअर आहेत तर या टोटल बेस पेअरला बेस पेअर पर मॉलिक्यूल यांना काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. आता या अगोदर आपण वरती पाहिलं की ह्युमनमध्ये बेस पेअरची संख्या किती आहे, 6.6 × 10⁹ बेस पेअर आहेत. आणि इथं आपण पाहिलं की एक न्यूक्लिओझोम किती बेस पेअरचा बनलेला आहे, 200 बेस पेअरचा बनलेला आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर ॲप्रॉक्सिमेटली येतं 3.3 × 10⁷ किंवा याला आपण 33 मिलियन्स म्हणू शकतो. सो लक्षात ठेवायचं थेरॉटिकली 33 मिलियन न्यूक्लिओझोम्स हे प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असते. येते लक्षात. म्हणून क्रोमॅटिन जे आहे ना ते एक प्रकारचा स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे दोरा आहे आणि त्या दोऱ्याची प्रत्येक माळ म्हणजे बीड्स हा कोण आहे, न्यूक्लिओझोम आहे. बरोबर. म्हणजे आपण पाहिलं ना एक DNA आहे, DNAची लेंथ किती आहे, 2.2 मीटर.
एका DNA वर किती बेस पेअर प्रेझेंट आहे 6.6 × 10⁹ आणि त्याच्यातल्या प्रत्येक 200 बेस पेअरचा काय तयार होतो एक न्यूक्लिओझोम तयार होतो. मग अशा न्यूक्लिओझोमची संख्या बरोबर आहे का. दोरी म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला. दोरी म्हणजे काय झालं क्रोमॅटिन किंवा आपलं DNA आणि प्रत्येक त्याच्यातली माळ म्हणजे हे 200-200चा ग्रुप घ्यायचा न्यूक्लिओझोमचा. सो अशा पद्धतीनं टोटल 33 मिलियन्स एवढे नंबर ऑफ न्यूक्लिओझोम्स हे प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतात. The Wilson string structure in chromatin is packaged to form chromatin fibers that are further coiled and condensed at metaphase stage of the cell division to form chromosomes. आता हे जे विल्सन स्ट्रिंग स्ट्रक्चर आपण पाहिलं आता तर क्रोमॅटिनमधलं तर हे इज पॅक म्हणजे याची पॅकिंग सुरू होते. पॅकिंग करण्याचं काम कोणाचं आहे हिस्टोन प्रोटीनचं. आणि फायनली काय तयार करतात ते क्रोमॅटिन फायबर तयार करतात. हा क्रोमॅटिन फायबर नंतर कॉइल्ड होतो. कॉइल म्हणजे गुंडाळल्या जाणे. कंडेन्स म्हणजे त्याचा साईज कमी होणे. आता हे एक लक्षात घ्या की क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन आपण पाहिलं होतं ते कोणत्या स्टेजला होतं सेल डिव्हिजनच्या मेटाफेज. कुठं होतं मेटाफेज स्टेजला होतं सेल डिव्हिजनच्या. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होतं क्रोमोझोमचं फॉर्मेशन होतं. The packaging of chromatin at higher level requires additional set of proteins that collectively are referred to as non-histone chromosomal proteins. आता सध्या आपण मेटाफेज लेवलला आहोत. क्रोमॅटिनची जी पॅकेजिंग आहे ही हायर लेवलला करायची असेल तर फक्त हिस्टोन प्रोटीन सफिशियंट आहे का नाही. तर काही ॲडिशनल कलेक्टिवली काही प्रोटीनची आवश्यकता असते. मग हिस्टोन प्रोटीन वगळता जे ॲडिशनल प्रोटीन लागतात कशासाठी क्रोमॅटिनच्या पॅकेजिंगसाठी तर त्यांना म्हणतात NHC प्रोटीन्स. NHT म्हणजेच काय नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. In a typical nucleus, some region of chromatin are loosely packed and stains light and are referred to as euchromatin. आता टिपिकल न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिनच्या काही रिजन जो लूजली पॅक असतो आणि तो स्टेन कसा करतो लाईट म्हणजे थोडासा फेंट रंगाचा दिसेल लाईट रंगाचा दिसेल. तर असं जे कारण लूजली पॅक आहे ना तर लूजली पॅक असणारा जो रिजन असेल न्यूक्लियसचा क्रोमॅटिनचा तर त्याला काय म्हणायचं युक्रोमॅटिन. मग युक्रोमॅटिन काय आहे बरं टिपिकल न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिनचा असा भाग आहे की जो कसा आहे लूजली पॅक आहे आणि कसा स्टेन करतो लाईट स्टेन करतो. The chromatin that is more densely packed and stains are called heterochromatin. आणि क्रोमॅटिनचा असा रिजन की जो डेन्सली पॅक आहे आणि स्टेन कसा करतो डार्क स्टेन करतो गडद रंग दिसतो ज्या भागामध्ये त्याला काय म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन. Euchromatin is said to be transcriptionally active chromatin whereas heterochromatin is inactive. पहा जो लूजली पॅक आणि ज्यानं स्टेन लाईट केला होता तो युक्रोमॅटिन हा ट्रान्स्क्रिप्शनली कसा क्रोमॅटिन आहे ॲक्टिव्ह क्रोमॅटिन आहे. आणि जो हेटेरोक्रोमॅटिन पाहिला होता आपण जो की मोर डेन्सली पॅक होता आणि स्टेन डार्क करू लागला होता तर तो हेटेरोक्रोमॅटिन कसा आहे इनॲक्टिव्ह. खरं लक्षात आलं युक्रोमॅटिन ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह क्रोमॅटिन आहे आणि हेटेरोक्रोमॅटिन हा ट्रान्स्क्रिप्शनली इनॲक्टिव्ह क्रोमॅटिन आहे. त्यानंतर घेऊ आपण डिस्कवरी ऑफ जेनेटिक मटेरियल. Even though the discovery of nucleon by Lister and proposition for principle of inheritance by Mendel are almost at the same time, but that DNA acts as a genetic material took long to discover and prove. पहा तुम्हाला माहिती आहे की जी न्यूक्लिन आहे ओके तर न्यूक्लिनची डिस्कवरी कोणी केली मिस्चर शास्त्रज्ञानं. आणि इनहेरिटन्सचा पॅटर्न कोणी एक्सप्रेस केला मेंडल्सनं. पण हे जरी असेल परंतु त्या काळात हे माहीत नव्हतं की DNA हा काय आहे जेनेटिक मटेरियल आहे. नंतर त्याला डिस्कवर आणि प्रूव्ह केलं गेलं. By 1926, the theories to determine the mechanism for genetic inheritance and had reached the molecular level. आता 1926ला काय झालं की हे जे जेनेटिक इनहेरिटन्सचं मेकॅनिझम आहे हे समजून घेण्यासाठी डिटर्मिनेशन आता कोणत्या लेवलला गेलं मॉलिक्युलर लेवलला.
म्हणजे आता डीपमध्ये स्टडी होऊ लागली होती. Previous discoveries by Gregor Mendel, Walter Sutton, Thomson Hunt, Morgan, and numerous other scientists had narrowed the search to the chromosomes located in the nucleus of the most cells. पहा आता एक लक्षात घ्या, मेंडल असेल, वॉल्टर सुटेन असेल किंवा मॉर्गन असेल आणि असंख्य असे वैज्ञानिक आहेत. त्यांनी जरी त्या ठिकाणी मॉलिक्युलर लेवलला स्टडी केली नसेल, पण त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फिक्स केल्या होत्या की जास्तीत जास्त सेलमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण प्रेझेंट असतो, क्रोमोझोम असतो, है की नाही. हा सर्च त्यांनी मात्र हे केला होता. But the question of that molecule was actually the genetic material had not been answered. पण सगळं झालं, पण जेनेटिक मटेरियल नेमका कोणता हे त्यावेळेस वरच्या वैज्ञानिकांना प्रूव्ह करता आलं का, नाही. त्यानंतर आता पाहू आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. In 1928, Frederick ग्रिफ्थ in a series of experiments with Streptococcus pneumoniae pneumoniae bacterium responsible for pneumonia witness a miraculous transformation in the bacteria. आता एक एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचं आहे. पहा, ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट आहे ना. फेडरिक ग्रिफ्थ नावाचे सायंटिस्ट आहे, त्यांनी 1928मध्ये एक बॅक्टेरियावर एक्सपेरिमेंट केला. पहा, आणि त्या बॅक्टेरियाचे 2 स्ट्रेन होते. पुढे आपण बघणार आहोत. आता या बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. आता स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी हा जो बॅक्टेरिया आहे ना, हा कोणत्या रोगासाठी कारणीभूत आहे, न्यूमोनिया आजारासाठी कारणीभूत आहे. तर याच्यावर त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केला. During the course of his experiment, a living organism bacteria has changed in physical form. आणि या एक्सपेरिमेंटच्या दरम्यान जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ना, त्याचा फिजिकल फॉर्म बदलला. फिजिकल फॉर्म बदलला म्हणजे तो एका स्ट्रेनमधून दुसऱ्या स्ट्रेनमध्ये ट्रान्सफर झाला. तुम्हाला जसं तुम्ही म्युटेशन ऐकत नाही का, तसं पद्धतीचं हे फिजिकल फॉर्म चेंज करणं काय आहे बॅक्टेरियाचं ते आपण समजून घेऊ. When Streptococcus pneumoniae, pneumococcus bacteria are grown on a culture plate, some produce smooth, shiny colonies while others produce rough colonies. पहा, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी अर्थातच न्यूमोनोकॉकस बॅक्टेरियाची ग्रोथ जेव्हा कल्चर प्लेटवर करण्यात आली, म्हणजे बरेचसे असंख्य ग्रोथ करण्यात आली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या बॅक्टेरियाचे 2 स्ट्रेन आहेत. एक आहे जे स्मूथ आणि शायनी बॅक्टेरियाज होते, त्यांना कोणतं नाव दिलं गेलं, यस स्ट्रेन है ना. बॅक्टेरियाचे टाईप्स म्हणू आपण फॉर्म. आणि दुसरा टाईप असा होता की रफ कॉलनीज प्रोड्यूस केलेले, त्यांना कोणता स्ट्रेन म्हणायचं, आर स्ट्रेन. म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनीचे सुद्धा 2 टाईप्स म्हणू आपण. एक यस जो स्मूथ अँड शायनी होता, आणि दुसरा कसा आहे, रफ, त्याला आपण आर कन्सिडर करू. This is because the yes strain bacteria have a nucleus polysaccharides coat while R strains do not. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जो एस स्ट्रेन होता बॅक्टेरियाचा, तर तो स्मूथ का होता बरं, कारण त्याच्या सराउंडिंगमध्ये पॉलिसॅकराइडचं कवरिंग होतं. म्हणजे अर्थातच म्युकस कोट प्रेझेंट होता, म्हणजे ज्याच्या सराउंडिंगमध्ये कॅप्सूल म्हणा, एक स्मूथ लेहर म्हणा, हे की नाही, पॉलिसॅकराइडची कोटिंग त्या ठिकाणी प्रेझेंट होती. त्या बॅक्टेरियाला काय म्हणलो आपण, एस स्ट्रेन म्हणलो. आणि हा एस स्ट्रेन डेंजर असतो. पण दुसरा स्ट्रेन जो आहे तो कोणता आहे, आर स्ट्रेन, बरोबर. मग आता हा रफ स्ट्रेन होता, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पॉलिसॅकराइडची कोटिंग होती का, नाही. Mice infected with the yes strain virulent die from pneumonia infection, but mice infected with the R strain do not develop pneumonia. आणि माऊसलाच प्लुरल फॉर्ममध्ये माईस म्हणतात, माहिती आहे ना. तर जे माऊसमध्ये बॅक्टेरियाचा कोणता स्ट्रेन बॉडीमध्ये टाकण्यात आला, एस स्ट्रेन, तर तो बॅक्टेरिया बिचारा त्याची काय झाली, त्या ठिकाणी डेथ झाली. का, कारण जे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी बॅक्टेरियाचा जो एस स्ट्रेन होता, तर हा कसा होता, व्हायरुलेंट होता. कसा होता, व्हायरुलेंट होता. आणि व्हायरुलेंट असल्यामुळं त्या उंदराची त्या ठिकाणी डेथ झाली न्यूमोनियाच्या इन्फेक्शनमुळं. पण ज्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये कोणता स्ट्रेन टाकला, आर स्ट्रेन टाकला आहे ना. म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचे 2 टाईप आहे ना. आपण रफवाला टाईप असणारा स्ट्रेन जेव्हा टाकला तेव्हा त्याला न्यूमोनिया झाला का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी याचा आर टाईप हा न्यूमोनिया रोगासाठी कारणीभूत आहे का, नाही. त्याचा कोणता टाईप कारणीभूत आहे, फक्त यस टाईप, बरोबर.
एस टाईप हा कसा आहे, व्हायरुलेंट आहे, आणि आर टाईप जो आहे हा अव्हायरुलेंट आहे. बरोबर. आता हे सांगितलं तुम्हाला स्पष्ट स्केचिंग करून की बॅक्टेरिया जो आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी याचा एस स्ट्रेन जर माऊसमध्ये इंजेक्ट केला तर तो बिचारा माऊस त्याची डेथ झाली, आणि जर आर स्ट्रेन इन्सर्ट केला तर अशा वेळेस तो माऊस कसा राहिला, जिवंत राहिला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एस स्ट्रेन हा डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल होता, म्हणून शब्द का वापरला त्याला, व्हायरुलेंट. आणि आर स्ट्रेन जो आहे तर याच्यामुळं आजार झाला नाही, म्हणजे हा कसा होता, अव्हायरुलेंट होता. Griffith was able to kill bacteria by heating them. आता बॅक्टेरियांना ठार करण्यासाठी त्या ठिकाणी उष्णतासुद्धा कोणाकडून वापरल्या गेली, ग्रिफ्थकडून. म्हणजे एक्सपेरिमेंटच्या दरम्यान काय केलं त्यानं, दोन्ही बॅक्टेरियाला हीट किल्ड केलं. हीट किल्ड म्हणजे काय, उष्णता देऊन ठार केलं. आणि मग आता पुढं ट्विस्ट आहे पहा, ते ट्विस्ट तुमच्या लक्षात येईल. He observed that heat killed S strain bacteria injected into mice did not kill them. मग आता त्यानं काय केलं की उष्णता देऊन ठार केलेला जो एस स्ट्रेनचा बॅक्टेरिया होता, आता मला सांगा एस स्ट्रेन कसा होता, व्हायरुलेंट होता. पण उष्णता देऊन जर त्याला ठार केलं आणि त्याला जर माऊसमध्ये इन्सर्ट केलं तर तो माऊस त्या ठिकाणी किल झाला का, नाही, तो जिवंत राहिला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की लिव्हिंग यस टाईप असेल तरच या ठिकाणी काय आहे, तो व्हायरुलेंट आहे. पण हीट किल यस स्ट्रेन असेल तर तो व्हायरुलेंट आहे का, नाही. हीट किल म्हणजे उष्णता देऊन ठार केलेला जो एस स्ट्रेन बॅक्टेरिया आहे तो जरी माईसमध्ये टाकला तर उंदीर मेला का, नाही मेला. याचा अर्थ तो अव्हायरुलेंट आहे. When he injected a mixture of a heat killed S and live R bacteria, the mice died. आणि पहा आता खरं ट्विस्ट काय माहिती आहे का, आता खरं ट्विस्ट काय झालं की पहा एस टाईप जो होता तो कोणता होता, हीट किल्ड. कसा होता, हीट किल्ड. आत्ता आपण पाहिलं की हीट किल्ड जो आहे तो माईसमध्ये टाकला, इंजेक्ट केला तर माऊस जिवंत राहतो. हीट किलमुळे मरतो का तो, नाही. वरती आपण पाहिलं आर टाईप जो आहे तो इंजेक्ट केला तरी उंदीर मेला का, नाही. म्हणजे याचा अर्थ यस टाईपचा जर आपण घेतला स्ट्रेन बॅक्टेरियाचा हीट किल्ड तो अव्हायरुलेंट आहे. आणि त्याच्यासोबत जर आपण आर टाईप घेतला, आर टाईप जर स्ट्रेन घेतला तर हा सुद्धा कसा आहे, हा लाईव्ह घेतला आपण. आता मला सांगा हा सुद्धा कसा आहे, अव्हायरुलेंट. हा सुद्धा कसा आहे, अव्हायरुलेंट. पण हे दोन्ही जर एकत्र टाकले तर बिचारा उंदीर मेला. मग आता झालं काय, झालं हे की हीट किल्ड जे आहे ना याच्याकडून काहीतरी आरकडे ट्रान्सफर झालं. मग हा जो लिव्हिंग आर टाईप आहे याचं रूपांतर हे कोणत्या टाईपमध्ये झालं, एस टाईपमध्ये झालं. आणि या एस टाईपनं त्या उंदराला काय केलं या ठिकाणी, म्हणजे हा काय जिवंत झाला का, नाही. पण याच्याकडून काही मटेरियल जे आहे ते आरकडे ट्रान्सफर झालं. आरचं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन हे कोणत्या टाईपमध्ये झालं, एस टाईपमध्ये झालं. म्हणजे जो लिव्हिंग आर टाईप होता आता उंदराच्या बॉडीमध्ये कोणता तयार झाला, लिव्हिंग एस टाईप झाला. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कोणाचं झालं, आर टाईपचं. पण समथिंग त्यानं कोणाकडून घेतलं, एस टाईपकडून काहीतरी घेतलं. म्हणजे काहीतरी घेतलं ना तर ते होतात जेनेटिक मटेरियल. आणि तो जेनेटिक मटेरियल काय आहे, DNA. हे पुढं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून इथं एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलं आहे की हीट किल्ड यस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन लाईव्ह या दोघांचं कॉम्बिनेशन जर माईसमध्ये इंजेक्ट केलं तर बिचारा माऊस गेला. Moreover, he recovered a living S bacteria from the dead mice. मग आता जेव्हा माऊस बिचाऱ्याची डेथ झाली तेव्हा ग्रीफला प्रश्न पडला, मी तर दोन्ही स्ट्रेन कोणते टाकले होते, अव्हायरुलेंट. कारण मी तर काय टाकला होता, हीट किल्ड यस टाईप टाकला ज्याच्यानं तो मरणार नव्हता. मी आर टाईप टाकला लिव्हिंग, त्याच्यानंही तो मरणार नव्हता. माऊस मेला कसा. मग त्याचे जेव्हा त्यानं स्टडी केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बॉडीमध्ये काय दिसला, त्याला लिव्हिंग यस टाईप झाला. मग त्याला प्रश्न पडला हा लिव्हिंग आला कुठून, लिव्हिंग तुम्ही टाकला होता का, नाही. मग समथिंग हीट किल्डकडून आर टाईपकडे ट्रान्सफर झालं. आणि आर टाईपचं म्युटेशन म्हणा किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे कोणामध्ये झालं, एस टाईपमध्ये झालं. आणि म्हणून तो लिव्हिंग एस टाईपनं त्या उंदराला काय केलं, डेड केलं. He concluded that the R strain bacteria had somehow been transformed by the heat killed S strain bacteria.
आणि पहा मग त्याने निष्कर्ष काढला की जे लिव्हिंग आर स्ट्रेन होते बॅक्टेरियाची त्यांनी हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरियाकडून काहीतरी घेतलं म्हणजे काहीतरी ट्रान्सफॉर्म केलं. Some transforming principle transferred from the heat-killed yeast strain had enabled the R strain to synthesize a smooth polysaccharide coat and become virulent. काय झालं बरं? पाहता हे ट्रान्सफर काय झालं हे याला माहिती आहे का अजून? ग्रिफला माहीत नाही बरं. ग्रिफनं जो घटक हीट किल्ड एस टाईपकडून आर टाईपकडे गेला त्याला नाव काय दिलं त्यानं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. काय नाव दिलं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. मग ट्रान्सफॉर्म प्रिन्सिपल जो आहे हा हीट किल्ड एस स्ट्रेनकडून कोणाकडे गेला? आर टाईपकडे गेला. आता आर कसा होता बरं? आरकडं रफ होता, परंतु हीट किल्ड एस टाईपकडून ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल गेल्यामुळं जे रफ होता ती कोणती झाली? स्मूथ पॉलिसॅक्राइड कोटिंग तयार झाली, बरोबर. आणि जो अव्हायरुलेंट होता तो कसा बनला? आता व्हायरुलेंट बनला. म्हणजे आर टाईप जे आहे हा कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झाला. आणि हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्याला कोणाकडून मिळाले? हीट किल्ड एस टाईपकडून मिळाले. These must be due to the transfer of the genetic material. मग त्यानं गेस केला की यसकडून आरकडं जे काही ट्रान्सफर झालं ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, तो ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल नथिंग बट ते काय असलं पाहिजे? जेनेटिक मटेरियल असलं पाहिजे. However, the biochemical nature of genetic material was not defined from this experiment. पण आता एवढं झालं, फक्त हा एक्सपेरिमेंट इतकंच माहिती राहिला की त्यानं सांगितलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे हीट किल्ड एसकडून आर टाईपकडे गेलं. आर टाईपवालाचं रूपांतर कशामध्ये झालं? लिव्हिंग एस टाईपमध्ये झालं. आणि जे ट्रान्सफर झालं ते जेनेटिक मटेरियल आहे, पण त्याचं ॲक्च्युअल बायोकेमिकल नेचर कसं आहे त्या जेनेटिक मटेरियलचं हे मात्र या एक्सपेरिमेंटनं सिद्ध करता नाही आलं. त्यासाठी पुढचा एक्सपेरिमेंट पाहू आपण. बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन. Prior to the work of Oswald Avery, Colin MacLeod and Maclean McCarthy, 1933 to 1944, the genetic material was thought to be a protein. आता तुम्हाला 10th पण होते सायंटिस्ट 3 होते का? काय नाव त्यांचं? एव्हरी, मॅकलॉइड अँड मॅककार्टी. त्यांनी काय सजेस्ट केलं की जेनेटिक मटेरियल हा काय असला पाहिजे? वॉज थॉट टू बी. तो एक प्रकारचा प्रोटीन आहे आणि ॲक्च्युअल आहेत ना DNA स्वतः काय आहे? प्रोटीनच आहे. They work to determine the biochemical nature of transforming principle in Griffith's experiment. पाहता ग्रिफनं एक्सपेरिमेंट करून सोडून दिलं आणि त्यानं सांगितलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हा एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर झाला, पण त्याचं नेचर बायोकेमिकल नेचर त्याला सांगता आलं का? नाही. त्याच्यावर अभ्यास यांनी केला तिघांनी. They purified biochemicals, proteins, DNA, RNA, etc. from the heat-killed yeast cells to see which ones could transform live R cells into yeast cells. मग आता यांचे एक्सपेरिमेंट त्याच्या पुढे आहे बा. आता यांनी काय केलं माहिती आहे का? की जे हीट किल्ड येस्ट टाईप बॅक्टेरिया होता, आता यांनी सांगितलं ना, कोणी सांगितलं? ग्रिफनं, की काहीतरी ट्रान्सफर झालं. काहीतरी म्हणजे नेमकं काय झालं? मग हीट किलमध्ये जे जे बायोकेमिकल सबस्टन्स होते त्याला सेपरेट केलं. कुणी? या तिघांनी, एव्हरी, मॅकलेड, मॅककार्टी. मग त्यांनी काय केलं की प्रोटीनला वेगळं केलं. लक्षात आलं का? प्रोटीनला वेगळं केलं, DNA ला वेगळं केलं आणि RNA ला वेगळं केलं. मग त्यांना आता बघायचं होतं की या तिघापैकी ॲक्च्युअल कोण आहे की ज्याने आर टाईपला कशामध्ये ट्रान्सफर केलं? एस टाईपमध्ये. मग नेमकं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल प्रोटीन आहे, DNA आहे का RNA आहे हे त्यांना बघायचं होतं. They discovered that DNA alone from yeast bacteria cause R bacteria to become transformed. जेव्हा त्यांनी प्रोटीन ट्रान्सफर केलं, फक्त प्रोटीन, हीट किल्ड येस्ट टाईपकडून आर टाईपकडे, तेव्हा तो लिव्हिंग येस्ट टाईपमध्ये गेला का? नाही. RNA गेला का? नाही. तो कशाने झाला मग या ठिकाणी? DNA. म्हणजे याचा अर्थ यस बॅक्टेरिया जो आर बॅक्टेरियाचं रूपांतर ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, तर त्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर झाला, ज्याला ग्रिफनं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल मिळलं, तो प्रोटीन RNA नसून तो स्वतः कोण आहे? DNA आहे. They also discovered that protein digesting enzymes, proteases, and RNA digesting enzymes, RNases, did not affect
transformation, so the transforming substances was not a protein or RNA. पहा, हे एक्सपेरिमेंट करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स आहे ज्यांना आपण प्रोटीजेस म्हणतो, आणि त्यानंतर RNA डायजेस्टिंग एन्झाईम जे आहेत ज्यांना RNAs म्हणतो, तर यांनी ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसवर कुठलाही अफेक्ट केला का, परिणाम केला का? नाही. म्हणजे याचा अर्थ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल किंवा ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स हा प्रोटीन पण नाही आणि RNA पण नाही, तर तो कोण आहे? DNA आहे. Digestion with DNAs did inhibit transformation, suggesting that the DNA caused the transformation. आणि जेव्हा डायजेशन हे DNAsकडून झालं, DNAs म्हणजेच काय? DNA डायजेस्टिंग एन्झाईम. DNAs म्हणजे काय? DNA डायजेस्टिंग एन्झाईम जे होते ना, तर त्यांनी मात्र ट्रान्सफॉर्मेशन डायजेशन विथ DNAs डिड इनहॅबिट ट्रान्सफॉर्मेशन, आणि दॅट्स वाय ट्रान्सफॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा जेनेटिक मटेरियल DNA होता. म्हणजे याचा अर्थ ग्रीफला जे सांगायचं होतं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, तर तो कोण निघाला? DNA. They concluded that DNA is the hereditary material, but not all biologists are convinced. आणि बिचाराने इतकी एक्सपेरिमेंट केला आणि फायनली शोधलं की हेरिडिटी मटेरियल कोण आहे? DNA आहे. पण बाकीच्या जे सर्व बायोलॉजिस्ट होते ते त्यांना कन्व्हिन्स झाले का? नाही. म्हणजे त्याच्यानंतर पण अनेक एक्सपेरिमेंट झाले. त्या एक्सपेरिमेंटबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. जेनेटिक मटेरियल इज DNA.